तर मित्रांनो, नमस्कार मित्रांनो, तर मी चक्रधर रुमाने आजच्या ब्लॉगमध्ये तुमचं सहर्ष स्वागत करत आहे। तर मित्रांनो, आज मी आलोय वरुड लेणी। तर मित्रांनो, आता मी आलोय तिकीट घरात। तर तिकीट घरामध्ये अशी अत्यंत अशी गर्दी, तुम्ही गर्दी बघा, सॉरी, तर ती जायची गर्दी होती, त्या साईडला तिकीटची गर्दी। तर मित्रांनो, तिकीट वगैरे घेतली, तिकीटीला असा फाडून दिलंय। तर आता चला आतमध्ये जाऊ, आतमधलं दाखवतो तुम्हाला। तर मित्रांनो, आपल्या चॅनल जर का नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि सोबत असलेल्या बेल आयकॉनला ऑलवर सेट करा, ज्याकडून तुमच्या भावाचे नवनवे ब्लॉग तुम्हाला बघायला भेटतील। तर आजचा ब्लॉग एकदम धासू होणार, एकदम कडक। तर ब्लॉग पण कंटिन्यू पूर्ण बघा। तर मित्रांनो, आपण ज्या लोकेशनवर आलोय त्या लोकेशनचा हा मोठा असा मॅप आहे। तर व्यवस्थित बघून घ्या। तर मित्रांनो, आता आपण फायनल या लोकेशनवर आलोय। तर बघा, तर मित्रांनो, खूप वर्षापासून कोरीव काम केलेला तुम्हाला अशा मूर्ती बघायला भेटतील इथून। तर बघा, मूर्ती खूप वर्ष, हजारो वर्षापासून ह्या कोरीव काम केलेलं या मूर्त्यांचा, आणि ह्या कोरीव काम तुम्हाला कुठंच बघायला भेटत नाही। तर भावांनो, हा मेन गेट आहे आणि आपण या मेन गेटमधून आत चाललोय। तर मित्रांनो, हे तुम्हाला हत्ती बघून काही आठवलं का? आठवलं का? तर नसं आठवलं तर मी सांगतो। तर ही हत्ती आहे जी CID मध्ये CID ची शूटिंग झालेली आहे इथं। तर हे हत्ती बघितलं असेल, CID मध्ये आहे। खूप असं भारी एकदम कारिगिरी काम, कोरीव काम असं केलेलं आहे इथं। आणि आता आम्ही चाललोय बुद्धाच्या लेणीत। तर चला तुम्हाला बुद्धाची लेणी दाखवतो। तर मित्रांनो, आता जर आपण जी लेणी बघितली तर ती क्रमांक 16वा। तर ही होती 16वा क्रमांक लेणी। तर थोडा ब्लॉग आपल्याला मला हँडल करावं लागतं का, तर भाऊ आपल्यासोबत नाही। तर हे भाऊ आहेत पण त्यांना काही ते आपलं ऐकत नाही। तर चला, ऐकत नाही। तर आपण आता जाणार आहे बुद्धाच्या लेणीत। तर चला, बुद्धाच्या लेणीचा क्रमांक काय असेल ते माहीत नाही। आपण आता सगळ्यात पहिलं 16वी लेणी बघितलेली। तर मित्रांनो, आपण जे आता 16वी लेणी बघितली, त्या 16वी लेणीची हे सगळी माहिती हे मराठीमध्ये आहे, हे हिंदीमध्ये आहे आणि ते इंग्लिशमध्ये आहे। फोटो पाहून घ्या। तर मित्रांनो, आपल्याला फोरमध्ये जाता भेटलेत, तर त्यांना माहिती ओके। तर मित्रांनो, मी आता आलोय लेणी क्रमांक 10। तर खूप साऱ्या लेणी आहेत, एवढ्या वाटत नाही, म्हणजे टाईम लय होतं। तर आपण आता बुद्धाची लेणी बघणार आहे आणि घरी निघणार आहे। तर एवढा व्ह्यू बघायचा। तर
फायनली आपण लेणी क्रमांक 8 मध्ये आलोय, बुद्धांची लेणी. तर आल्या इथं बुद्धांचं तिथं मूर्ती दिसते येते. चक्रधर धुमाने ब्लॉग प्लीज यूट्यूब सबस्क्राईब. तर मित्रांनो फायनली मी आतमध्ये आलोय आणि आतमध्ये पण अशी मोठी भव्य अशी मोठी मूर्ती बुद्धांची आहे. तर बघा तर मित्रांनो आपल्याला देवगिरी किल्ल्यावर जायचं होतं, पण काय झालं की आपल्याला उशीर जास्त होईल, टाईम झालाय, त्यामुळे कॅन्सल करण्यात आलंय. तर आता इथंच लेणी बघणार आहे. तर आता हे आपण लेणी बघणार आहे ती लेणी क्रमांक 17वी. तर आपल्याला इथून आतमध्ये जायचंय. तर चला. तर मित्रांनो ही 17वी लेणी बघता आपल्याला आपला परम मित्र भेटलेला आहे. गणपती बाप्पा मोरया. तर मित्रांनो आता आपण आलोय लेणी क्रमांक 19. तर असं गुप्यासारखं एकदम वातावरण. तर गुप्यामध्ये एकदम असा थंडगार वातावरण आहे. तर मित्रांनो प्रत्येक अशा लेणीमध्ये कोरीव काम असं हाताने केलेल्या मूर्त्यांचं असं काम तुम्हाला बघायला भेटतं. तर इथं असा मूर्तीचं काम केलं आहे कोरीव काम. तर हे बघू शकता तुम्ही. हॅलो यूट्यूबर. तर मित्रांनो 21व्या लेणीमध्ये आल्यानंतर तुम्हाला सर्वात पहिलं नंदी महाराजांचं दर्शन होईल. तर बघा नंदी महाराज दिसत नाही. नंदी महाराज पासून असं आतमध्ये आल्यानंतर तुम्हाला असा हजारो वर्षापूर्वीचं कोरीव काम सगळ्या लेणीमध्ये कोरीव काम केलेलं आहे. तर भावांनो आपल्या कॅमेऱ्याची बॅटरी वगैरे पूर्ण संपली, डेट झाला कॅमेरा. त्याविषयी आता हे मोबाईलने शूट करतो आहे. तर थोडी क्वालिटी कमी असतं तर समजून घ्या. याच्यामध्ये प्रत्येक लेणीमध्ये तुम्हाला असं कोरीव काम बघायला भेटेल. प्रत्येक लेणीमध्ये 29 लेणीचं इथं सगळं काही माहिती दिलेली आहे बघा. हिंदीमध्ये आहे आणि इंग्लिशमध्ये पण आहे. तर भावांना मी आता आलोय लेणी क्रमांक 25. तर भावांनो इथं एवढ्या शिड्या चढल्या तर दम लागलाय. अजून आपल्याला खूप साऱ्या शिड्या चढायच्या आहेत. हा वर पोचलोय. तुम्हाला काय वाटतंय, काय असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा.
लेणे बघू खूप थकलोय. आता जे जीवाच्या वर गेलेली लेणी होती त्या लेणीचं नाव होतं लेणी क्रमांक 29. Bye bye. You soon, my dear friend. Bye bye. मित्रांनो हा ब्लॉग इथं संपला असं मी जाहीर करतो आणि हा ब्लॉग कसा होता कमेंटमध्ये नक्की सांगा. बाय बाय.